Welcome students. We were discussing the unit 12 of your syllabus, that is aldehydes, ketones and carboxylic acids. In the last lecture, we have seen the functional group of these aldehydes, ketones and carboxylic acids and the similarities in that particular functional group. आणि आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेला अल्डेहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स म्हणतो त्यावेळेला या तिन्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला carbonyl group, that is C double bond O group, is the functional group in all aldehydes, ketones and carboxylic acid. तर तिन्हीकडे कॉमन जो फंक्शनल ग्रुप आहे तो सी डबल बॉन्ड ओ हा फंक्शनल ग्रुप आहे. आणि फक्त चेंजेस काय झालेले आहेत, इन केस ऑफ अल्डेहाइड्स द कार्बोनिल ग्रुप इज अटॅच्ड टू ॲटलिस्ट वन हायड्रोजन ॲटम. म्हणजे इथं जर कमीत कमी एक हायड्रोजन असेल, इकडे किंवा इकडे कुठेही एक हायड्रोजन जर असेल तर तुम्ही त्यांना अल्डेहाइड्स म्हणता. ओके. कीटोन्समध्ये कसं असतं तर दोन्ही साईडला अल्काइल ग्रुप असतो किंवा आराइल ग्रुप जो आहे तो आराइल ग्रुप असतो, त्याला तुम्ही कीटोन्स म्हणता. म्हणजे कीटोन्समध्ये पुन्हा सी डबल बॉन्ड ओ हा फंक्शनल ग्रुप आहे. आणि कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये सी डबल बॉन्ड ओ हा फंक्शनल ग्रुप आहे की ज्याला OH ग्रुप जो आहे तो OH ग्रुप जोडला आहे. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडमध्ये सी डबल बॉन्ड ओ आणि OH हा ग्रुप जो आहे हा ग्रुप असेल. कीटोन्समध्ये सी डबल बॉन्ड ओ आणि त्याला आर किंवा AR असं काहीतरी जोडलेलं असेल. आणि अल्डेहाइडमध्ये कमीत कमी एक हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन जोडलेला असेल. ओके. हे आपण काल बघितलं या अल्डेहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्सच्या बद्दल. ओके. आणि मग आपण असं म्हटलं की अल्डेहाइड्स आणि कीटोन्स हे दोघं जण एकमेकाचे फंक्शनल आयसोमर्स आहेत. ओके. म्हणजे या दोघांचाही मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा जनरल फॉर्म्युला जो आहे तो जनरल फॉर्म्युला सेम आहे. अँड दॅट इज CnH2n and O. So this is the general formula for both aldehydes and ketones, and therefore they are the isomers of each other and they are functional isomers of each other. म्हणजे त्या दोघांच्यामध्ये फंक्शनल ग्रुप सेम असतो. ठीक आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम असतो, परंतु स्ट्रक्चर्समध्ये आपला काहीतरी चेंज आहे, तो चेंज आपल्याला दिसणार आहे. कार्बोक्सिलिक ऍसिड्समध्ये तुमचा जो जनरल फॉर्म्युला जो आहे तो CnH2n आणि O2. सो दिस कार्बोक्सिलिक ऍसिड दे हॅव वन एक्स्ट्रा ऑक्सिजन इन इट. त्यांच्यामध्ये एक एक्स्ट्रा ऑक्सिजन आहे. आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि एस्टर्स या दोघांच्यामध्ये जनरल फॉर्म्युला सेम आहे, CnH2n आणि O2. ठीक आहे. हा जो आहे हा जनरल फॉर्म्युला असणार आहे. त्यामुळे कार्बोक्सिलिक ऍसिड्स आणि एस्टर्स हे दोघं जण एकमेकांचे फंक्शनल ग्रुप्स आहेत. आणि मी त्यावेळेला बोललो होतो की मी तुम्हाला फक्त या टॉपिक बद्दल म्हणजे जनरल फॉर्म्युला आणि फंक्शनल जो आहे याबद्दल माहिती दिली आहे. वी हॅव नॉट yet defined what are aldehydes, what are ketones and what are carboxylic acids. So we are going to define these aldehydes, ketones and carboxylic acids. Okay. आज आपण त्याची डेफिनेशन जे ही डेफिनेशन बघणार आहे. आता पहिल्यांदा आपण अल्डेहाइड्सची डेफिनेशन बघू. अल्डेहाइड्स म्हणजे काय. ओके. नाउ when you say aldehydes, you know aldehydes are the compounds containing C double bond O as a functional group to which at least one hydrogen atom is attached. Okay. ह्याला तुम्ही aldehydes म्हणता. आता aldehydes definition काय. The aldehydes are the first oxidation products of primary alcohols. Okay. So aldehydes are first oxidation products of प्रायमरी अल्कोहोल्स. म्हणजे जर समजा तुम्ही प्रायमरी अल्कोहोल्स घेतले आणि त्यांचं ऑक्सिडेशन जर समजा केलं तर ऑक्सिडेशन केल्यानंतर पहिल्या स्टेपमध्ये जे मिळतं ते जे आहे ते काय असतं तर अल्डेहाइड्स असतात. सो अल्डेहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. आणि आपल्याला माहिती आहे की प्रायमरी अल्कोहोल्स आपण कसे डिनोट करतो तर आर देन CH2 and OH. सो दिस इज प्रायमरी अल्कोहोल. आपण अल्कोहोल ह्या टॉपिकमध्ये बघितलं होतं. आपण ज्या वेळेला अल्कोहोल्सचं क्लासिफिकेशन केलं होतं त्यावेळेला आपण असं म्हटलं होतं की अल्कोहोल्स आर क्लासिफाईड इंटू प्रायमरी अल्कोहोल्स, सेकंडरी अल्कोहोल्स अँड टर्शरी अल्कोहोल्स. त्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल जे आहेत ते RCH2OH. म्हणजे यांच्यामध्ये CH2OH हा जो आहे हा ग्रुप असतो आणि त्याला आपण म्हणतो प्रायमरी अल्कोहोल्स. आता प्रायमरी अल्कोहोल्सचं जर आपण ऑक्सिडेशन केलं
तर पहिल्या स्टेपमध्ये जे मिळतं ते काय असतं तर अल्डेहाइड्स असतात. ओके, आता ह्याच्यासाठी ऑक्सिडेशनसाठी मी कोणताही एखादा ऑक्सिडायझिंग एजंट जो आहे तो घेऊ शकतो. उदाहरणार्थ ॲसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट, दॅट इज K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4, or I can take PCC, pyridinium chlorochromate, or PDC, पिरिडिनियम डायक्रोमेट. ओके, मी काही घेऊ शकतो. समजा मी PCC घेतलं, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, हे जे आहे हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि तो प्रायमरी अल्कोहोल्सचं ऑक्सिडेशन जे ते ऑक्सिडेशन करेल. सो वेन प्रायमरी अल्कोहोल्स अंडरगो ऑक्सिडेशन with the help of PCC or acidified potassium dichromate, तुम्ही acidified potassium dichromate असे लिहू शकता K2Cr2O7 and dilute H2SO4. ठीक आहे, मग याच्याऐवजी तुम्ही हे घेतलं K2Cr2O7 and dilute H2SO4. ओके, आणि तुम्ही जर समजा यांचं ऑक्सिडेशन आहे, समजा ऑक्सिडेशन जर तुम्ही केलं प्रायमरी अल्कोहोलचं, तर काय होतं तर तुम्हाला अल्डेहाइड जे ते अल्डेहाइडचा प्रॉडक्ट मिळतात. म्हणजेच तुम्हाला असा मिळतो R देन C डबल बॉन्ड O आणि H. ओके, सो यू गेट अल्डेहाइड्स ॲज द प्रॉडक्ट आणि प्लस H2O. सो प्रायमरी अल्कोहोल्स when they undergo oxidation, in the first step you get aldehydes. So the word first oxidation state is very important. इथं first हा शब्द जो तो आला पाहिजे, कारण these aldehydes they can undergo oxidation further if I take potassium dichromate and sulfuric acid. But if I take PCC, जर मी PCC घेतलं तर इथं रिएक्शन जे ती रिएक्शन थांबते, पण त्याच्याऐवजी मी K2Cr2O7 आणि H2SO4 घेतलं तर रिएक्शन कंटिन्यूज. आणि म्हणून शब्द कोणता आहे, द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. सो अल्डेहाइड्स आर the first oxidation products of primary alcohols. So this is the definition of aldehydes. Okay, आता कीटोन्सची डेफिनेशन बघू. कीटोन्स आर the first oxidation products of secondary alcohols. ओके, कीटोन्स जे आहेत हे कीटोन्स काय आहेत तर कीटोन्स आर the first oxidation products of secondary alcohols. कीटोन्स मध्ये फंक्शनल कोणता असतो तर C डबल बॉन्ड O. ठीक आहे, they are the first oxidation products of secondary alcohols. ठीक आहे, म्हणजे तुम्ही सेकंडरी अल्कोहोल जर समजा घेतले आणि त्यांचं जर ऑक्सिडेशन केलं तर पहिल्या स्टेपमध्ये जे मिळतं ते काय असतं तर कीटोन्स असतात. ठीक आहे, आता आपल्याला माहिती आहे की सेकंडरी अल्कोहोल्समध्ये कोणता ग्रुप असतो तर CHOH ग्रुप असतो. ओके, म्हणजेच आपण सेकंडरी अल्कोहोल्स असे डिनोट करू शकतो R देन CHOH आणि R. ओके, सो दिस इज सेकंडरी अल्कोहोल. So when you take secondary alcohol and when you carry out its oxidation, आता याचं जेव्हा तुम्ही परत ऑक्सिडेशन जे ते ऑक्सिडेशन करता, आता ऑक्सिडेशन करण्यासाठी आपल्याला पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ॲसिड हे जे आहे हे तुम्ही वापरू शकता, किंवा पोटॅशियम परमॅंगनेट आणि सल्फ्युरिक ॲसिड वापरू शकता, किंवा अल्कलाइन KMnO4 आणि NaOH जे आहे ते NaOH तुम्ही वापरू शकता, किंवा KMnO4 आणि KOH जे आहे ते KOH तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, परंतु तुम्हाला PCC जे आहे ते PCC वापरता येणार नाही, कारण PCC इज ओनली यूज टू ऑक्सिडाइज द प्रायमरी अल्कोहोल्स अँड नॉट द सेकंडरी अल्कोहोल्स. म्हणजे तुम्हाला इथं पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 अँड H2SO4. ठीक है, so when you carry out its oxidation, secondary alcohols they undergo oxidation, and when oxidation take place you get R then C double bond O and R, that is ketones. ठीक है, तुम्हाला कीटोन्स जे हे कीटोन्स मिळणार आहेत. सो कीटोन्स आर the first oxidation products of secondary alcohols. When you take secondary alcohols and when you carry out its oxidation, in the first step you get ketones. आणि आपल्याला माहिती आहे की कीटोन्स दे कॅन अंडरगो ऑक्सिडेशन फर्दर अँड यू गेट द कार्बोक्सिलिक ऍसिड्स. पण आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये जे मिळतं त्याचा आपल्याला उल्लेख करायचा आहे. सो कीटोन्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रॉडक्ट्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स.
सो दिस इज द डेफिनेशन ऑफ कीटोन्स. ही कीटोन्सची डेफिनेशन झाली. आणि मग जर समजा आपल्याला कार्बोक्सिलिक ऍसिडची जर डेफिनेशन करायची तर ती डेफिनेशन तुम्ही अशी करू शकता. कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर द अल्टिमेट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ these primary alcohols, secondary alcohols, tertiary alcohols, everything. ओके, म्हणजे तुम्ही कोणतंही अल्कोहोल घेतलं, प्रायमरी असेल, सेकंडरी असेल किंवा टर्शरी असेल, आणि त्यांचं ऑक्सिडेशन केलं तर अल्टिमेट प्रॉडक्ट जो आहे तो कोण असतो तर कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे तुम्ही जर समजा प्रायमरी अल्कोहोल समजा तुम्ही घेतले, दॅट इज RCH2OH. आता इथंच आहे RCH2OH, आणि त्याचं जर समजा तुम्ही ऑक्सिडेशन केलं, ओके, प्रायमरी अल्कोहोल घेतलं, त्यांचं ऑक्सिडेशन केलं, तुम्हाला अल्डेहाइड जे ते अल्डेहाइड्स मिळतील. आणि अल्डेहाइडचं जर समजा तुम्ही फर्दर ऑक्सिडेशन केलं, म्हणजे याचं जर पुन्हा ऑक्सिडेशन केलं युझिंग ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7H2SO4. ओके, आता इथं काय होतं तर अल्डेहाइडचं पुन्हा ऑक्सिडेशन होतं आणि तुम्हाला मिळतं R then C डबल बॉन्ड O आणि OH, दॅट इज कार्बोक्सिलिक ऍसिड्स. मग कार्बोक्सिलिक ऍसिड्सचं मी असं म्हणू शकतो, कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर द सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. प्रायमरी अल्कोहोल्सचं तुम्ही ज्या वेळेला ऑक्सिडेशन करता त्यावेळेला तुम्हाला काय मिळतं तर कार्बोक्सिलिक ऍसिड जे ते मिळतात. सो कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर द सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडची डेफिनेशन काय तर प्रायमरी अल्कोहोल्स घेतले, त्यांचं ऑक्सिडेशन केलं, तर सेकंड स्टेपमध्ये, हे पहिल्या स्टेपमध्ये मिळाले आणि हे दुसऱ्या स्टेपमध्ये मिळाले, सेकंड स्टेपमध्ये जे मिळतं ते काय असतं कार्बोक्सिलिक ऍसिड. तसंच जर समजा तुम्ही कीटोन्स घेतले आणि त्यांचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला सेकंड स्टेपमध्ये जे मिळतं ते कार्बोक्सिलिक ऍसिड असतं. ओके, म्हणजे इफ यू फर्दर कॅरी आउट द ऑक्सिडेशन यू गेट R then C डबल बॉन्ड O आणि OH. ठीक आहे, म्हणजेच इथं ऑक्सिडेशन जे ते काय होतं तर डिस्ट्रक्टिव्ह ऑक्सिडेशन होतं. ओके, म्हणजे इथं तुम्ही म्हणू शकता की सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल्स. सो दिस कार्बोक्सिलिक ऍसिड्स आर द सेकंड ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ दिस सेकंडरी अल्कोहोल्स. Even tertiary alcohols can also undergo oxidation, but here we require some stronger conditions like chromic acid. तुम्ही chromic acid जर घेतलं तर टर्शरी अल्कोहोल्सचं देखील ऑक्सिडेशन जे ते ऑक्सिडेशन होतं आणि ते जे आहे ते डिस्ट्रक्टिव्ह. जसं इथं कीटोन्स टू कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये डिस्ट्रक्टिव्ह ऑक्सिडेशन झाले. एक R ग्रुप जो आहे तो R ग्रुप गेलेला आहे इन द फॉर्म ऑफ CO2 आणि H2O. ठीक आहे, तसंच ज्यावेळेला तुम्ही टर्शरी अल्कोहोल घेता त्यावेळेला देखील R ग्रुप जो तो निघून जातो आणि तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड जे ते कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतात. सो दिस इज अबाउट द डेफिनेशन ऑफ अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, तर हे जे आहे हे आपण डेफिनेशन केली. पुन्हा एकदा लक्षात घ्या, अल्डेहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. ओके, अल्डेहाइड्स आर द फर्स्ट ऑक्सिडेशन प्रोडक्ट्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल्स. Ketones are the first oxidation products of secondary alcohols. Carboxylic acids are second oxidation products of primary alcohols as well as the second oxidation products of secondary alcohols. So this is about the definition of these aldehydes and ketones. आणि आता आपण अल्डेहाइड्सचं, कीटोन्सचं आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स यांचं क्लासिफिकेशन जे हे क्लासिफिकेशन आपण पाहणार आहे. ओके, क्लासिफिकेशन ऑफ अल्डेहाइड्स. हाऊ दीज अल्डेहाइड्स दे आर क्लासिफाईड, त्याचं क्लासिफिकेशन जे ते क्लासिफिकेशन कसं केलेलं आहे. आज आपण अल्डेहाइड्सचं क्लासिफिकेशन जे आहे ते क्लासिफिकेशन आपण बघू. दीज अल्डेहाइड्स दे आर क्लासिफाईड ॲज aliphatic aldehydes and aromatic aldehydes. Okay, so these aldehydes are classified into two types. One is aliphatic aldehydes, aliphatic aldehydes, and aromatic aldehydes, aromatic aldehydes. Very simple. हे क्लासिफिकेशन जे ते अत्यंत सोपं आहे, शब्दातच अर्थ आहे. ॲलिफॅटिक अल्डेहाइड आणि ॲरोमॅटिक अल्डेहाइड. ओके, ॲलिफॅटिक याचा अर्थ काय तर ज्या अल्डेहाइड्समध्ये ॲलिफॅटिक पार्ट असतो, म्हणजे R ग्रुप जो आहे तो R ग्रुप हा ॲलिफॅटिक ग्रुप असतो, त्यांना म्हणतात ॲलिफॅटिक अल्डेहाइड्स. म्हणजेच काय तर इथं पुन्हा C डबल बॉन्ड O हा फंक्शनल ग्रुप आहे. ठीक आहे,
की ज्याला हायड्रोजन ॲटम जोडलेले आहे आणि त्याला जर समजा आपण आर ग्रुप जोडला, आर मे बी एनिथिंग, it may be hydrogen or it may be methyl group, it may be ethyl group, it may be propyl group, anything. ओके, मग ज्या वेळेला तुम्ही ॲलिफॅटिक पार्टला म्हणजे अल्काइल ग्रुपला जेव्हा तुम्ही सी डबल बॉन्ड ओ आणि एच जोडता त्यावेळेला त्याला काय म्हटलं जातं, तर ॲलिफॅटिक अल्डेहाइड्स. आणि ह्या ॲलिफॅटिक अल्डेहाइड्समध्ये हा सी डबल बॉन्ड ओ आणि एच जो आहे हा नेहमी टर्मिनल कार्बन ॲटमला असतो. काल आपण बघितलं की आपण असं म्हटलं की अल्डेहाइड्समध्ये हा जो फंक्शनल ग्रुप जो आहे इट इज ऑलवेज ॲट द टर्मिनल कार्बन ॲटम. ओके, सो ॲलिफॅटिक अल्डेहाइड्स आर द अल्डेहाइड्स which has C double bond O and H as the functional group to which the alkyl group is attached or alkyl part is attached. Okay, आता aromatic aldehydes शब्द अर्थ सांगतोय. aromatic halides are the aromatic aldehydes are the compounds which has the aromatic part or benzene ring to which the aldehyde group is attached. ओके, म्हणजे अल्डेहाइड ग्रुप जो आहे तो जर समजा अरोमॅटिक पार्टला जोडला असेल किंवा जर बेन्झिन रिंगला जोडला असेल तर त्यांना म्हणतात अरोमॅटिक अल्डेहाइड्स. ओके, सो दीज आर अरोमॅटिक अल्डेहाइड्स. म्हणजे इथं जर समजा तुम्ही बेन्झिन रिंग घेतली आणि या बेन्झिन रिंगला जर समजा तुम्ही सी डबल बॉन्ड ओ आणि एच जर समजा तुम्ही जोडला, सो दिस विल बी अरोमॅटिक अल्डेहाइड्स. आता आपल्याला या टॉपिकमध्ये ॲलिफॅटिक अल्डेहाइड्स आणि अरोमॅटिक अल्डेहाइड्स यांच्या प्रिपरेशन मेथड्स, त्याच्यानंतर मग केमिकल प्रॉपर्टीज आणि मग त्याच्यानंतर त्याचे जे काही रिॲक्शन्स, स्पेसिफिक रिॲक्शन्स आहेत विच आर शोन बाय अल्डेहाइड्स अँड नॉट बाय कीटोन्स, और विच आर सम रिॲक्शन्स आर देयर विच आर शोन बाय कीटोन्स अँड नॉट शोन बाय अल्डेहाइड्स. अशा काही रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शन्स आपल्याला इथं स्टडी करायचे. ओके, आता कीटोन्सचं क्लासिफिकेशन कसं केलं ते आपण बघूया. ओके, हाऊ दीज कीटोन्स आर क्लासिफाईड. कीटोन्स, आता हे कीटोन्सचं क्लासिफिकेशन कसं केलंय, तर दिस कीटोन्स दे आर क्लासिफाईड इनटू ॲलिफॅटिक कीटोन्स, जसं अल्डेहाइडच्या बाबतीत केलं तसंच ॲलिफॅटिक कीटोन्स अँड अरोमॅटिक कीटोन्स. अरोमॅटिक कीटोन्स. आता ॲलिफॅटिक कीटोन्स म्हणजे काय, तर सी डबल बॉन्ड ओ ला जर ॲलिफॅटिक पार्ट जर जोडला असेल म्हणजे अल्काइल ग्रुप जर जोडला असेल तर त्यांना म्हणतात ॲलिफॅटिक कीटोन्स. ॲलिफॅटिक कीटोन्स कसे असणार आहेत, तर आर देन सी डबल बॉन्ड ओ अँड आर. ओके, हे जे आहे हे ॲलिफॅटिक कीटोन असेल, आर सी डबल बॉन्ड ओ आणि आर. ठीक आहे, आणि अरोमॅटिक कीटोन्स जे आहेत हे कसे असतील, तर सी डबल बॉन्ड ओ ला जर समजा अरोमॅटिक रिंग किंवा बेन्झिन रिंग जर समजा जोडली असेल तर दॅट इज कॉल्ड एज अरोमॅटिक कीटोन्स. ओके, आता हे ॲलिफॅटिक कीटोन्स आणि अरोमॅटिक कीटोन्स यांचं फर्दर क्लासिफिकेशन केलेलं आहे. दीज ॲलिफॅटिक कीटोन्स आर फर्दर क्लासिफाईड इनटू सिंपल कीटोन्स, simple ketones and mixed ketones. पुन्हा एकदा शब्दच अर्थ सांगतायत. हे क्लासिफिकेशन अत्यंत सोपं आहे कारण इथं शब्दशः तुम्ही अर्थ जो तो अर्थ घेऊ शकता. आता सिंपल कीटोन्स आर व्हेरी सिंपल आणि मिक्स कीटोन्स आर मिक्स्ड. ठीक आहे, सिंपल कीटोन म्हणजे काय की जिथं हे दोन्ही आर ग्रुप जे आहेत हे दोन्ही आर ग्रुप सेम असतील त्याला म्हणतात सिंपल कीटोन, आणि ज्या वेळेला हे दोन आर ग्रुप वेगळे वेगळे असतील तर त्यांना म्हणतात मिक्स कीटोन. म्हणजे सिंपल कीटोन्समध्ये आर देन सी डबल बॉन्ड ओ आणि हा आर. ओके, सो दिस इज सिंपल कीटोन, बोथ द अल्काइल ग्रुप्स आर सेम. आणि मिक्स कीटोनमध्ये these two alkyl groups are different, म्हणजे सी डबल बॉन्ड ओ इथं R1 घेऊ आणि इथं R2 घेऊ. So when there are two different alkyl groups it is called as mixed ether, and when there are two similar alkyl groups it is called as simple ethers. तसंच aromatic ketones आहे तसंच केलेलं आहे. These aromatic ketones are further classified into simple ketones and mixed ketones. Simple ketones आणि मिक्स कीटोन्स. मग आता सिंपल कीटोन्स मध्ये कसं असणार आहे तर दोन्ही साईडला
सेम ॲरोमॅटिक पार्ट असेल. ठीक आहे, म्हणजे AR C डबल बॉन्ड O आणि AR म्हणजे दोन्ही साईडला ॲरोमॅटिक पार्ट सेम असेल, म्हणजे दोन्ही साईडला समजा बेन्झिन रिंग असेल. ओके, म्हणजे समजा असं असेल, ही बेन्झिन रिंग, परत हा C डबल बॉन्ड O आणि ही दुसरी बेन्झिन रिंग. ठीक आहे, तर असं जर असेल तर दॅट इज कॉल्ड एज सिम्पल कीटोन्स, सिम्पल ॲरोमॅटिक कीटोन्स. आणि मिक्स कीटोनमध्ये कसं असतं, तर दोन वेगळे वेगळे, म्हणजे समजा एक ॲरोमॅटिक पार्ट आणि एक अल्काइल पार्ट असं देखील होऊ शकतं. म्हणजे समजा इथं असं असेल AR देन C डबल बॉन्ड O आणि R. ठीक आहे, म्हणजे समजा असं असेल, ही बेन्झिन रिंग, या बेन्झिन रिंगला C डबल बॉन्ड O आणि समजा CH3 जोडला, मी अल्काइल ग्रुप जोडला. सो दिस विल बी मिक्स कीटोन्स. सो these ketones are classified into aliphatic ketones and aromatic ketones. ॲलिफॅटिक कीटोन्समध्ये C डबल बॉन्ड O ला अल्काइल ग्रुप जोडलेले असतात. ओके, ॲरोमॅटिक कीटोन्सना C डबल बॉन्ड O ला तुम्हाला ॲरोमॅटिक पार्ट जो आहे तो ॲरोमॅटिक पार्ट जोडलेला असतो. ॲलिफॅटिक कीटोन्सचं क्लासिफिकेशन केलं सिम्पल कीटोन्स आणि मिक्स कीटोन्स. सिम्पल कीटोन्समध्ये दोन्ही अल्काइल ग्रुप जे आहेत ते सेम असतात, मिक्समध्ये दोन अल्काइल ग्रुप जे आहेत ते डिफरंट असतात. ओके, तसं ॲरोमॅटिक कीटोन्सचं क्लासिफिकेशन केलेलं आहे सिम्पल कीटोन्स आणि मिक्स कीटोन्स. इथं दोन्ही ॲरोमॅटिक पार्ट असतील, म्हणजे दोन्ही बेन्झिन रिंग्स असतील आणि C डबल बॉन्ड O असेल, किंवा एक बेन्झिन रिंग आणि एक अल्काइल ग्रुप आणि C डबल बॉन्ड O जो आहे तो असेल. सो दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन ऑफ अल्डेहाइड्स अँड कीटोन्स, विच इज व्हेरी सिम्पल. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हजमध्ये बघितलं होतं, क्लासिफिकेशन खूप मोठं होतं, किंवा अल्कोहोल्समध्ये बघितलं होतं, क्लासिफिकेशन खूप मोठं होतं. पण अल्डेहाइड्स अँड कीटोन्सचं क्लासिफिकेशन जे हे खूप छोटं आहे. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिडचं त्यापेक्षा छोटं आहे, ते आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघू. सो इन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू सी द क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स, अँड देन वी आर गोइंग टू सी द नॉमेनक्लेचर ऑफ अल्डेहाइड्स, ketones and carboxylic acids. Okay, thank you very much.